सभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती सर आपल्यासोबत आहेत. खरं तर पवार कुटुंबियांशी त्यांचा कायमच जवळचा संबंध राहिला. नुकताच राष्ट्रवादीत तुम्ही प्रवेश देखील केला होता, दादांसोबत गेला होता आणि आज अचानक अशी घटना समोर आली. पवार कुटुंबियांशी माझा जवळजवळ 30-35 वर्षापासूनचा संबंध आहे. मोठे साहेब, अजितदादा, इतर त्यांचे संबंध कुटुंबीय. आज महाराष्ट्राचं वैभव म्हणजे पवार कुटुंब आहे आणि दादा गेल्यामुळे महाराष्ट्राचा दादा गेला. अत्यंत खमक्या असा माणूस, निर्धार, निश्चय, वेळेचा पक्का, शब्दाचा पक्का असा माणूस. त्याच्यामुळे हे दुःख केवळ पवार कुटुंबाचं, पुणे जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्राचं, देशाचं दुःख आहे. विकासच्या संदर्भातलं नियोजन पुढच्या 10 वर्षाचं, 20 वर्षाचं असायचं. असा नेता चांगला गेला. मला माझ्या तोंडातून शब्दही निघत नाही. अशा पद्धतीने एक चांगलं व्यक्तिमत्व गेलं. दादा आणि मी, आम्ही अनेक वर्ष सोबत काम केले. दादांचं पाहिलंय मी. अत्यंत कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, सक्षम, काय त्यांच्या संदर्भात सांगू असं व्यक्तिमत्व होतं. त्यांना शांती मिळू देवाला प्रार्थना. दादांबाबतची आठवण एखादी सांगू शकाल? दादांसोबतच्या आठवणी बऱ्याच असतील, एखादी आठवण एबीपी माझा. दादांच्या संदर्भात तर पुष्कळ आठवणी मी सांगू शकतो. मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. दादा जलसंपचे मंत्री होते. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. बजेटवर उत्तर सुरू होतं तर त्यावेळी अत्यंत उत्तम त्यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री माझ्याकडे आले, म्हणे आज अजितदादांनी फार चांगल्या पद्धतीने बजेटचं उत्तर दिलं. तितक्यात अजितदादा माझ्या दालनात आले. अध्यक्ष साहेब, माझं भाषण कसं? म्हटलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. मुख्यमंत्री म्हणाले, सर्वस्पर्शी, सर्व मुद्दे, सर्व पॉइंट अत्यंत उत्तम. फार आणि विधानसभेमध्ये कधी प्रश्न राखून ठेवला, कधी त्यांना कोणी आलो, अशा पद्धतीने झालं नाही. फार अभ्यासू व्यक्तिमत्व. प्रशासनावर पकड असणारा नेता अशी त्यांची ओळख. प्रशासनावर पकड तर फार चांगली होती. फार चांगल्या पद्धतीने प्रशासनावर पकड आणि इकडे कार्यकर्त्यांच्या संदर्भातली आत्मीयता, अशा पद्धतीचा समन्वय त्यांच्या जीवनात होता. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एक महाराष्ट्राचं मोठं नेता गेला, जो सर्वसामान्यांसाठी कायम उपलब्ध असणारा, प्रशासनावर पकड असणारा नेता गेला, अशा पद्धतीच्या भावना अरुण गुजराती सरांना व्यक्त केल्या. कॅमेरामन निलेश शेवळेसह निलेश बुदावली, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.